मंडळी, आज मी तुम्हाला गुरुचरित्रातील अशा एका अध्यायाबद्दल सांगणार आहे, ज्याबद्दल अनेक भक्तांच्या मनात खूप श्रद्धा आहे. ज्यांना मोठी साधना, जप, तप, ध्यान किंवा कठीण सेवा करणे जमत नाही, त्यांनी जर श्रद्धेने गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचला किंवा ऐकला तरी त्यांच्यावर श्री गुरूंची कृपा होते. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती सारखी नसते. कोणाला वेळ नसतो, कोणाला शारीरिक अडचणी असतात, तर कोणाचे मन एकाग्र होत नाही. अनेक लोक म्हणतात, आम्हाला रोज जप करायला जमत नाही, दीर्घ पूजा करायला जमत नाही, मग आम्ही काय करायचं? अशा वेळी गुरुचरित्रातील हा अध्याय श्रद्धेचा आधार बनतो. कारण श्री गुरूंना आपल्या भक्तांकडून मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते. त्यांना हवे असते केवळ निस्वार्थ श्रद्धा आणि विश्वास. जेव्हा एखादा भक्त मनापासून गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा त्याच्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. मनाला स्थैर्य मिळते. जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात दुःख का आहे, अडचणी का आहेत, सतत अपयश का येतं, परंतु काही गोष्टींची उत्तरं आपल्याला लगेच मिळत नाहीत. अशा वेळी गुरुचरणी श्रद्धा ठेवून केलेले अध्याय वाचन मनाला नवी दिशा देते. कारण गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. या अध्यायाच्या वाचनाने किंवा श्रवणाने अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. ज्यांच्या घरात सतत भांडणे होत असतात, घरातील वातावरण अशांत असते, त्यांना घरात शांततेची अनुभूती मिळू लागते. ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांना नवीन संधी मिळू लागतात. ज्यांच्या मनात सतत भीती, चिंता किंवा असुरक्षितता असते, त्यांच्या मनाला धैर्य प्राप्त होते. हे सर्व चमत्कार म्हणून न पाहता गुरुकृपेने मिळणारे मानसिक आणि आध्यात्मिक बळ म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. कारण जेव्हा मन सकारात्मक होतं, तेव्हा जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. दुःख, दारिद्र्य, आजार आणि अडथळे हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतातच. परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती ज्याच्याकडे असते, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हीच शक्ती देण्याचे कार्य करतो, अशी अनेक भक्तांची भावना आहे. यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या अध्यायासाठी कोणत्याही विशेष विधीची आवश्यकता नाही. भक्तिभावाने, स्वच्छ मनाने आणि पूर्ण श्रद्धेने वाचन किंवा श्रवण केले तरी ते पुरेसे मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडून हा अध्याय वाचू शकता. जर वाचणे शक्य नसेल तर त्याचे श्रवण करू शकता. महत्वाचे आहे ते शब्दांमधील भाव ग्रहण करणे. कारण गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायामध्ये गुरूंचे तत्व दडलेले आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पितरांच्या शांतीला देखील खूप महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की गुरुचरित्राचे वाचन केल्याने पितरांना सद्गती लाभण्यासाठी पुण्य प्राप्त होते. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, एकोपा आणि सौहार्द वाढण्यास मदत होते. यामुळे संपूर्ण कुटुंबाचे कल्याण घडते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त अध्याय वाचून लगेच चमत्कार घडतील अशी अपेक्षा ठेवू नका. श्रद्धा, संयम आणि सातत्य हे 3 गुण अत्यंत आवश्यक आहेत. जसे झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही, तसेच आध्यात्मिक साधनेचे परिणामही हळूहळू दिसून येतात. गुरुकृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध असणे आवश्यक आहे. दुसऱ्यांचे वाईट न चिंतणे,
कोणालाही त्रास न देणे, सत्याचा मार्ग स्वीकारणे आणि नम्र राहणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला मानसिक शांततेची गरज आहे. प्रत्येकाला आधार हवा आहे. अशा वेळी गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा अनेक भक्तांसाठी आशेचा किरण ठरतो. जर तुम्हाला जप, तप, ध्यान किंवा मोठी साधना करणे शक्य नसेल तर निराश होऊ नका. श्रद्धेने गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचा किंवा ऐका. श्री गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे गुरुकृपा असते आणि जिथे गुरुकृपा असते तिथे जीवनातील अनेक संकटांचा मार्ग आपोआप सुकर होत जातो. शेवटी एवढंच म्हणेन, सेवा जमत नसेल, साधना जमत नसेल तरी श्रद्धा सोडू नका, कारण श्रद्धेने वाचलेल्या गुरुचरित्रातील 14वा अध्याय ही श्री गुरूंच्या कृपेचा मार्ग खुला करू शकतो. श्री गुरुदेव दत्त. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.